शेतकरी, शेतमजूर व विद्युत ग्राहक यांचे कोरोना काळातील वीज बिल तसेच 200 युनिट पर्यंत वीज बिल मुक्ती करण्यात यावी आणि वीज बिल कट करण्यात येऊ नये। तसेच आघाडी शासनाने शेतकरी बांधवांवर होत असलेल्या विद्युत बिलबाबत शेतीचे वीज बिल माफ करावे। तसेच गरीब शेतमजूर लॉकडाऊनमध्ये उपाशीपोटी घरात राहून कोरोना काळात मजूर वर्ग शेतकऱ्यांनी आदेशाला जागत कुठेही कामाला गेला नाही। या कठीण प्रसंगी अव्वाच्या सव्वा आलेल्या विद्युत बिल भरण्यास शेतकरी व मजूर वर्ग असमर्थ आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या भावनांचा खेडखंडोबा करू नये। तसे शासनाने सुद्धा दिलेल्या शब्दाला जागले म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मूर्तिजापूर विद्युत कार्यालयाला घेराव करण्यात आला असता विद्युत विभागाचे अभियंता हे आंदोलकांसमोर येऊन त्यांनी आंदोलकांच्या समस्या जाणून घेऊन निवेदन स्वीकारले आणि लगेच आंदोलकांच्या मागण्या शासनाला पाठवून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन दिले असता आंदोलकांनी समाधान व्यक्त केले। आंदोलनाचे नेतृत्व अरविंद तायडे, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष गुलाबराव मसाळे, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष पंकज वानखडे, युवा शेतकरी संघटना तसेच विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटना यांच्यासोबत शेकडो शेतकरी बांधवांसह मूर्तिजापूर येथे विद्युत विभागाचे कार्यालयाला घेराव घालताना हजर होते। विदर्भाची वीज मुक्त व्हावी। कोरोना काळामध्ये या राज्य सरकारने सांगितलं होतं की बा तुम्ही कोरोना आहे, कोविड असल्यामुळे तुम्ही घरात राहा, सुरक्षित राहा, तुमची वीज बिल भरण्याची तुम्ही टेन्शन घेऊ नका। तुम्हाला या कोरोनाच्या काळामध्ये या सरकारने या शेतकऱ्याचा गहू फुकटात दिला, तांदूळ फुकटात दिली, डाळ फुकटात दिली, कारण या शेतकऱ्याजवळ आणि शेतमजुराजवळ पैसे नव्हते। पण वीज बिल भरण्यासाठी या शेतकरी शेतमजुराजवळ पैसे येणार कुठून? म्हणून आज आम्ही विदर्भ राज्य आंदोलन समिती या वतीने MECB कार्यालयाला घेराव घालत आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।